म्हणता माया, ज्ञानदेव म्हणता माया, गेली समूळ विलया, संत महिमा वर्णू किती, निर्जीव तालविली भिंती, जड मूड उद्धरिले, रेड्यामुखी वेद बोलविले, संत महिमा वर्णू किती, निर्जीव चालविली भिंती, मने नामयाचा नारा, नमन माझे ज्ञानेश्वरा, संत महिमा वर्णू किती, निर्जीव चालविली भिंती, पांडुरंगा गुरु प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची कृपा दाने कथेचा विस्तार, कृपा दाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरुदास तुका, पांडुरंगा गुरु प्रथम नमन, दुसरे चरण संताजिया, त्यांच्या कृपादाने कथित विस्तारो, बाबाजी सद्गुरुदास तुका, ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, करुणा करा दयाळा, करुणा करा दयाळा, ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, करुणा करा दयाळा, करुणा करा दयाळा, हे ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाभलो, पावन झालो चराचरी, ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाभलो, पावन झालो ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकृती, सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निजचरणा, अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अविरू, विठ्ठल विठ्ठल, विठ्ठला 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 विठ्ठला
स्थळी कीर्तन रूपी शिवकीर्तन निवडलेला अभंग भगवंताचे लाडके लेडीबाळ भक्त शिरोमणी यांचे चिरंजीव नारायण महाराज यांचा अभंग शिवकीर्तन निवड. सालाबाद प्रमाणे याही वर्षी मोठ्या थाटामाटामध्ये अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा तथा शिवमहापुराण कथा कीर्तन महोत्सव अन्नदान उपस्थित सर्व गावकरी मंडळी गुणीजन मंडळी श्रोते मंडळी मातावर्ग आता भव्य आणि दिव्य हा ज्ञानयज्ञ नामोत्सव गेली 43 वर्षामध्ये पदार्पण सप्ताह करत आहे. आता भव्य आणि दिव्य कार्यक्रम साधू संत महात्मा सद्गुरू हरिबाबा महाराज दत्तबाबा महाराज या प्रांगणामध्ये साधू संत गुणीजन कीर्तनकार भागवतकार आदरणीय मनोहर महाराज आळंदीकर यांच्या मुखारंगातून आपण शिव महापुराण कथा श्रवण करत आहात. आता भागवत कथा महापुराण आपण नेहमी श्रवण करतो, परंतु शिव महापुराण कथा तुलसीराम कथा कथा कोणती असो पण व्यथा जा कथेचा उद्देश व्यथा जा. आणि सध्या मानतो व्यथित परेशान, कोणाला कोणती व्यथा कोणाला कोणती व्यथा, सांगणाऱ्या सहित ऐकणाऱ्या सहित पाहणाऱ्या सहित इथं बसणाऱ्या सहित प्रत्येकाला व्यथा आहे. प्रत्येकाची व्यथा वेगळी आहे, पण इथं कथा सांगायची नाही, इथे कीर्तन सांगायचं. आता या ज्ञानमंडपामध्ये आता आपण नुकताच आपण आता पर्वकाळ आहे, आज महान पर्वकाळ द्वादशी आहे. दत्त भगवंताची वारी करून आता या ठिकाणी आपण परंपरेची ठाकूरबांची वारी दत्तगुरू महाराजांची माहूरगड रामजी नेता महाराज राजू महाराज यात्रा करून आम्ही या ठिकाणी आज आलो. मला नेहमी सांगायचं आपण नेहमी ऐकता, परंतु नेहमी सांगावं लागतं वक्त्या कर्तव्य वक्त्याचं. एकादशी महापर्व काळ आहे, द्वादश तारखी तिथी नाही, मातेसारखं दैवत नाही आणि रामकृष्णासारखा मंत्र. वारकरी संप्रदाय जर सोडला, जगतामध्ये अनंत संप्रदाय आहेत, परंतु एकदाचा संप्रदाय तो वारकरी संप्रदाय, तो सर्वाला घेऊन चालतो, तो वारकरी संप्रदाय. तो या ठिकाणी समाजामध्ये जातपात करत नाही, जातीयते ते परमार्थ करत नाही, सर्व धर्म समभाव असेल तो वारकरी संप्रदाय. सर्वाला घेऊन चालणारा ज्ञानोबा तुकोबा यांचा संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय आहे. कारण तुम्ही आम्ही सर्वजणांना आता एक जड अंतकरणाने एक वाक्य वापरतो आणि आपल्या सेवेकडे वळतो. वारकरी संप्रदायामध्ये थोर 2 रत्न, वारकरी संप्रदायामध्ये ज्यांची मृदंगाची थाप वारकरी संप्रदायामध्ये ऐकली नाही, आता या वारकरी संप्रदायामध्ये एखादा व्यक्ती नाही, गुणवान नाही, कीर्तनकर नाही, असे सुंदर 2 मृदंगाचारी, एक त्यांच्यासोबतचे एक प्रसाद नाना, असे तिघांचं अधोगतीनं निधन झालं. पाहिल्याबरोबर मोबाईलवर असं पाहावं वाटण गेलं, परंतु समाजामध्ये कीर्तनकाराला भागवतकाराला भजन्याला बोलणारे तेव्हा बी होते आणि आज बी आहेत आणि उद्या बी राहणार. लोक बोलतात, तरी महाराजांनी सांगितलं प्रत्येक वक्त्यांनी आळंदीतून पंढरीतून त्यांना श्रद्धांजली समर्पण केली. आपण सुद्धा भगवान पंढरीनाथांना त्यांच्या आत्म्याला शांती लाभो अशी प्रार्थना करू, त्यांना श्रद्धांजली समर्पित करू. कारण महाराजांचं जीवन, गुणीजनांचं जीवन हे रात्री आहे, सतत रोडवर आहेत.
मग हे म्हणले तुम्हाला कोण मरमर सांगितली? म्हणले तुम्ही काही जण म्हणले तुम्हाला कोण फिरा? म्हणलं नाही फिरव तर पोट कसं फिरल? कोणाला कोणती ना कोणती मला आताच म्हणलं व्यथा आहे ती कथा काय तुम्हाला सांगावं आता केल्याशिवाय भाग नाही. आता माझ्या पेशा कमी झाल्या. आमचा नेता महाराज म्हणतात मग कीर्तनात भजनात लोगवाल नाहीत पण कीर्तनात आता काय सांगू उभं राहण्याचा भाग आहे. माहूरची यात्रा किती पायऱ्यात रेणुका मातेच्या अनुसाई माते तेवढ्या पायऱ्या चढून दर्शन घेतलं आणि प्रवास करून इथपर्यंत पोहोचलो. नामदेवता फोन, नामदेवता ह्या फोन, सर्वांचा फोन, महाराज कुठपर्यंत आले, संग्रामचा फोन, मी टायमवर पोहोचणार म्हणलं. टायमवर तुमच्या तुम्ही विना उभा केला मी तर गुरुजीकडे बसलो होतो. रेणकापूरमध्ये माझं ही संस्था जेव्हा इथं आली त्या टायमाला आम्ही तयारी चालू होती आमची. टायमवर आम्ही येणार म्हणलं. किती वेळ झाला टायमवर येणार, टायमवर कीर्तन सोडणार. आता 7 ते 9 कीर्तनाची टाईम. आता आपण सर्वांनी आता कथा किती वाजता सुटली, लोक जेवले किती याला महत्व नाही. आता कथेचा टाईम 7 ते 9, 8 ते 10 व्हायलाच पाहिजे. हे सर्व वारकरी संप्रदायातले गुणीजन, भजनी मंडळ, कीर्तनकार, श्रोते मंडळीने हे आवर्जून लक्षात ठेवावं. कारण 10च्या आतमध्ये कीर्तन झालं पाहिजे. 10च्या नंतर गोंधळ असते. आपलं कीर्तन झालं पाहिजे, आपला गोंधळ झाला नाही पाहिजे. कीर्तन श्रवण करायचं. कीर्तनातून आपल्याला जे महाराज, जे साधक आपल्याला जे संतांचं वचन सांगतात ते आपल्या जीवनामध्ये उतरायचा प्रयत्न करायचा. म्हणून आता एक आपण एवढ्या मोठ्या 2 व्यक्ती याच्या तरुणी मुलं गेले. फार मोठी शोक आहे महाराज. त्यांचा परिवार आज त्यांना लाखो रुपये मिळतात, कोटी मिळतात. त्या पैशाला महत्व नाही पण पैसे देऊन तू व्यक्ती येऊ शकत नाही. दुर्दैव. म्हणून संप्रदायातल्या सर्व गुणीजनांना माझी विनंती आहे की रात्रीच्या वेळेला जिथं तुम्हाला कार्यक्रम झाला त्या ठिकाणी गावकरी मंडळी तुमची व्यवस्था करतात. तुम्ही त्या ठिकाणी आराम करा. जाण्याचे प्रयत्न करू नका. रात्री प्रवास करू नका. सर्वांना नम्र विनंती. विठाला कार्यक्रमामध्ये पत्रिका पाहण्याचं कारण मी नाव बघू लागलो. त्याने सांगितले मला 4 नाव, 2 नाव मला पाठ आहेत. नामदेव आणि संग्राम, बरोबर आहे. आणि दोघांची कोणाची, चौघाची मिळून पंगत आहे. कोंडेबा बादाड आणि संग्राम संभाजी बादाड. नामदेव रायमाले, कणके हे रायमाले. नाही काय हरकत नाही. अजून शेवटला पण नामदेवचीच आहे ना. तांडव बदलू. आज कणकी तर रायमाली काय बिघडलं. दोन्ही नामदेव होते. छोटा नामदेव, मोठा नामदेव. दोन्ही गावातले आहेत. पुन्हा ॲडजस्ट करून घेतात. पण या 4 जणांचं मिळून आजचा अन्नदान आहे. असे गोड कीर्तन नियोजन केलेले. इकडून काशीनाथ आहे, कधीच अनाथ होऊ देत नाही. इकडून माऊली आहे, सदा सनात करते. असे सुंदर प्रसंगाचार्य दोन्ही आहेत. सतीश महाराज, राजू महाराज असे 2 जण आहेत. आता 2 सांभाळून घ्या. कारण 2 बायका फजिती आहे का 2 मृदंगी. 2 मध्ये नांदायचे होय. काशीनाथ बुवा म्हणजे भाऊ बरोबर आहे का नाही. आपल्याला आधीच काही येत नाही. आता आपण हरिबाबा महाराजांचे, दत्तबाबा महाराजांचे उभे राहिलो. विठाला विठा. आपल्या मानतात कौतुक करावं. पण कौतुक कोणाचं करावं, जिथं कौतुक करायचं त्याचं कौतुक. कोणाचं कौतुक करायचं गादीवर बसून. गादीवर उभा राहून गादी नारदाची आहे. म्हणून सुंदर या ठिकाणी या गावकरी मंडळीने, तरुण मंडळीने खूप चांगलं नियोजन केलं. आणि सुंदराची साऊंड सिस्टीम जगदंब ताडलिंबलेकर अशी सुंदर मंडप आहे, साऊंड सिस्टीम आहे. आता आमचे दामपुरीकर ज्यांचं विनायक चव्हाण त्यांची कोणतं केबल विठ्ठल का, विठ्ठल कृपा सर्व महाराष्ट्राला त्यांनी आता लोक होता सप्ताह दाखवला. असं त्यांच्यामुळं सध्या मीडिया माध्यम आहे, सोशल मीडिया आहे. आणि त्यांच्यामुळं समाजाला जरी झोपलेले घरी मानता असतात तरी उद्या कीर्तन ऐकता येईल त्यांना. काही लोक म्हणतात त्याला आता इथं रेकॉर्डिंग होईल. पण एक ध्यानात ठेवा, सुविधा झाल्या म्हणून त्या सुविधेचा गैरउपयोग होऊ नका. कीर्तन ऐकत असताना कीर्तन मंडपातच ऐकावं. मानतं मोबाईलवर कीर्तन ऐकायला झोपी चालली.
ते कीर्तन लावून ते स्वयंपाकापाशी कीर्तन चालू आहे, बाथरूम मध्ये कीर्तन चालू आहे. कीर्तनाची मर्यादा आहे. कीर्तन कुठं ऐकावं? कीर्तन मंडपामध्ये ऐकावं, आणि कीर्तन घरी बी ऐकावं, टीव्हीवर ऐकावं, मोबाईल ऐकावं. अच्छा, पालत्या मांड्या घालून आणि लोळून मोबाईल कीर्तन ऐकू नये. तिची मर्यादा आहे. कसं बी लोक कीर्तन ऐका, आम्ही ऐकलं म्हणतात कीर्तन. ते कीर्तन ऐकलं नाही तर कीर्तनाची मर्यादा आहे. म्हणून या ज्ञान मंडपामध्ये सुंदर असे मातावर्ग आहेत, तरुण मंडळी आहेत, बालगोपाळ आहेत कीर्तनामध्ये. आणि कीर्तनामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे महाराज पात्र तरुण मंडळी. आता एक मोठे उभे राहिलेले मुलं संस्थेचे, इकडून सर्व समोर बसलेले मुलं, महिला 60-65 वर्षाच्या महिला कीर्तनात असल्यापेक्षा 20, 22, 25 वर्षाच्या मुली कीर्तनात असल्यावर कीर्तन हे प्रबोधन आहे, मार्गदर्शन आहे, आणि कीर्तनातून परिवर्तन होत असतं. म्हणून कीर्तनामध्ये म्हाताऱ्या माणसं आल्यापेक्षा पोराने कीर्तन येणं महत्त्वाचं आहे. सध्या लोक उदास झाले कीर्तनामध्ये. ते म्हणतात यूट्यूबवरचं कीर्तन. यूट्यूबचं ऐका, कोणतं ऐका, पण कीर्तन ऐकल्यानंतर परिवर्तन झाला पाहिजे, बदल झाला पाहिजे. त्या कीर्तनाचं महत्त्व. विठाला माऊलीचं वर्णन नामदेवरायाचे चिरंजीव करतात. नामदेवरायांचा परिवार, पूर्ण परिवार नामदेवरायाचा, ज्यांचं नारायण नाम निर्देश केला महाराजांनी. नामा, गोदा, विठान हे नामदेवरायाचे 4 पुत्र. या सर्व परिवारानं अभंगाची लिखाण केलं. 14 कुटुंबामध्ये नामदेवरायाच्या परिवारामध्ये जनाबाई सहित 15. ज्या वेळेला नामदेवरायाचा गाथा, जसं माणूस ऐकल्यानंतर मनुष्य हा संगतप्रिय आहे. आता म्हणताला वाटते लोहगावचा सप्ताह आला, रेणुकापूरचा गेला, लगेच मोठ्या रेणुकापूरचा पाहिल्यानंतर मनुष्य करतं, अनुकरण करतं, हे मानवाचा स्वभाव आहे. तसंच नामदेवरायांनी सुद्धा त्या काळामध्ये वाल्मिकाचं अनुकरण केलं. शतकोटी रामायणाची रचना वाल्मिकांनी केल्यानंतर नामदेवरायाच्या कानावर आली, आणि त्यांनी सुद्धा असं वाटलं आपण सुद्धा शतकोटी अभंग लिहावे, अशी संकल्पना नामदेवरायाच्या अंतःकरणामध्ये आली. आपली अंतःकरणात संकल्पना येते, आपण 108 पारायण करावे, 108 नामजप करावा, संकल्प होतो, पण आपला संकल्प टिकत नाही. परंतु नामदेवरायांनी संकल्प केला. तो संकल्प नामदेवरायाचा भगवंताने विचारला पांडुरंग परमात्म्याने, नामा आता तू संकल्प केला, अभंग लिहिण्याची संख्या शतकोटी, आयुष्य किती आहे, अभंग लिहायला तुम्ही संकल्प केला. भगवंताला नामदेवरायासाठी स्वतः भगवान रुक्मिणी आईसाहेब परिवारासहित सर्व परिवार बसला नामदेवरायांचा. एवढे लिहिल्यानंतर सुद्धा आयुष्य कळसाला संपत आला. परंतु नामदेवरायांनी जे काही चरित्र लिहिलं, नामदेवरायां ज्ञानोबारायांचं, आधी करून सर्व संतांचं चरित्र जर लिहिलं असेल ते आमच्या नामदेवरायांनी. सकळ संतांमध्ये नामदेवराय सर्व संतांचं चरित्र, आणि त्याच नामदेवरायाचे चिरंजीव नारायण महाराज ज्ञानोबारायांचं वर्णन करतात. वारकरी संप्रदायामध्ये फड परंपरेमध्ये महत्व आहे, गुरुवार आहे, म्हणून गुरुवारी कोणता अभंग घ्यावा, प्रथम दिवशी कोणता अभंग घ्यावा, जागराला कोणता अभंग घ्यावा, हे दंडक आहे. म्हणून आजचा गुरुवार आहे म्हणून ज्ञानोबाराचं वर्णन करावा, म्हणून गुरुवारचा अभंग ज्ञानोबाराचा घेतला. विठाला विठ्ठल. आता मोठ्या माणसानं काही बोललं तर लोगोला कीर्तन झालं योगीराज महाराजांचं, ते म्हणले नामाचं महत्व सांगावे, म्हणले घेतलं नाही. परंतु नियम असा आहे की पहिल्या दिवशी नामाचं महात्म्य झालंच पाहिजे, शेवटला मागणी प्रकरण झालंच पाहिजे, काला प्रसाद. हा वारकरी संप्रदायामध्ये फडकऱ्यांचा नियम आहे. म्हणून आज गुरुवारचा ज्ञानोबारांची पालखी असते, आणि गुरुवारीला ज्ञानोबारांचं वर्णन व्हावं म्हणून माऊलीचं वर्णन करावा. माऊलीचं वर्णन आपण दररोज करतो, पण विशेष करून ज्ञानोबाराचं वर्णन गुरुवारी व्हावं, सप्ताह आहे, ज्ञानोबाराचं चरित्र व्हावं, या उद्देशाने आता अभंगाची निवड केली. मग ज्ञानोबाराचं वर्णन कोण करतात, वर्णन करणारं कोण आहे, अधिकारी कोण आहे? नामदेवरायाचे चिरंजीव नारायण महाराज वर्णन कोणाचं करतात, ज्ञानोबारायांचं करतात. वर्णन व्यक्ती ज्ञानोबा आहेत, वर्णन करणारे नामदेवरायाचे चिरंजीव नारायण महाराज. काय म्हणतात, ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया,
संत महिमा वर्णू किती, निर्जीव चालविली भिंती. या जगतामध्ये संताचा महिमा, परिसराचा महिमा आहे, कल्पतरूचा महिमा आहे, तो आगळा वेगळा संताचा महिमा आहे. संताचा महिमा वर्णन करण्यासाठी संतच लागतात. वर्णन कोणी कोणाचं करावं? अधिकाऱ्याने अधिकाराचं वर्णन करावं. अधिकारीत नामदेवरायचे चिरंजीव नारायण महाराज ज्ञानोबाराचं वर्णन करतात की ज्ञानोबाराचा काय महिमा सांगावं म्हणले. काय ज्ञानोबाराचा महिमा सांगायसारखा आपल्या वाणीने किती वर्णन करू शकतो. ज्ञानोबाराचं विशाल अंतकरण आहे, ज्ञानोबाराचं विशाल चरित्र आहे. त्या माऊलीचं वर्णन नामदेवरायचे चिरंजीव करतात की ज्ञानोबाराय म्हणतात या जगतामध्ये एवढे अधिकारी आहेत, एवढे श्रेष्ठ आहेत की त्या माऊलीचं वर्णन करण्यासाठी काय अधिकार ज्ञानोबारायांचा. महाराज ज्ञानोबारायांचं चरित्र सांगायचं जर झालं, किती अंतकरणात उदारता आहे. ज्ञानोबाराय किती आहेत? कृपाळू उदार माझा कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. ज्ञानोबारायांच कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारंवार. कृपाळू आहेत, उदार आहेत. काही म्हणतं कृपाळू आहेत पण उदार नाहीत, काही उदार आहेत पण कृपाळ नाहीत. आपल्याला अनुभव आहे व्यवहारामध्ये. म्हणतात समजा फिरू लागले तर म्हणतात बोलताना भरपूर उदारते ते बोलतात, उदार बोलतात. काय म्हणतात आपला एवढा मोठा शब्द ठेवला, काय हरकत आहे. असं वाटतं की शब्दाचा खर्च एकटाच करते काय की. शब्दाचे नियोजन करणारे माणसाला असं वाटतं ते 5,000 10,000 देते. त्याला वाटते बाबा शेवटच्या दिवशी तरी आपल्याला काही मदत होईल. शेवटला पाहते म्हणजे दिल्याने कुठं कमी पडणार आहे. चांगलंच कार्य तुम्ही करायले, तुम्ही थोडंच वाईट काम करायले, फार चांगली गोष्ट आहे, पुण्याचं काम आहे. असं मन मोकळं करून बोलणं ते सप्ताह कमिटीला वाटते आता हे नक्की अर्धा सप्त्याचा खर्च करते. शेवटच्या दिवशी हिशोब करायला बघते घ्या म्हणते 500 रुपये. हे उदाहरण आहे. व्यवहारातलं उदारता वेगळी आहे आणि परमार्थातली उदारते जवळ दोन्ही असावं. कृपाळू बी असावं, उदार असावं. ज्ञानोबाराय कृपाळू बी आहेत आणि उदार बी आहेत. किती उदार आहेत महाराज. ज्ञानोबाराच्या उदारते ते विचार जर केला, ज्ञानोबारायांनी समजा एखाद्या माणसाने उपकार केलेला उपकारावर उपकार कोणी करेल, अपकारावर उपकार आमच्या ज्ञानोबारांनी केला. ज्यांनी ज्ञानोबारांना समाधानी त्रास दिला, ज्यांनी समाधानी त्यांना वाळीत टाकलं, अशावर सुद्धा आमच्या ज्ञानोबारांनी कृपा केली. महाराज आळंदीमध्ये ज्ञानेश्वर महाराज वास्तव्याला असताना समाज कंटकांनी ज्ञानोबारांना त्रास दिला. ते म्हणले नाही मला त्रास दिला. मग त्रास दिला जितका त्रास होईल. सोन्याची कस असते,
सोन्याची कस कधी आहे? सोनं तापवावं लागतं, सोनं ठोकावं लागतं, तापवावं लागतं, तेव्हा त्या सोन्याला कस येत असते. मग सोनं तर समजा उदाहरणार्थ ओरिजिनल आहे ओळखण्यासाठी त्याची प्रक्रिया काय, त्याला तापवावं लागतं. त्याला पुन्हा तापवल्यानंतर पुन्हा त्याला हातोड्यात, सोन्याचा हातोड्यात, आपला हातोडा नाही, लोखंड तोडणारा ते छोटा हातोडा, पुन्हा त्याला डबल ठोकावं लागतं, पुन्हा तापवावं लागतं. अशी प्रक्रिया करून करून त्या सोन्याचा अलंकार होतं. तर देवत्व येण्यासाठी देवत्व येण्यासाठी सुद्धा त्या देवाला सुद्धा घाव सोसावे लागतात. ज्या वेळेला तो कलाकार ज्या वेळेला त्याच्या ओढर त्याच्यावर बसून त्या मूर्तीला घडवत असतो, कारण आधी त्याला घाव सोसल्याशिवाय देवत्व येत नाही. तद्वत माणसाला सुद्धा संत सोशी जगाची आघात तुका म्हणे तो ती संत, सोसी जगाचे आघात, सोसी जगाचे आघात, सोसी जगाचे आघात. सकारात्मक बोलले महाराज. तुका म्हणे तोची संत आणि सोशी जगाचे आघात. आघात सोसल्याशिवाय संतत्व प्राप्त होत नाही. जीवत्व जातीपर्यंत पोहोचण्यासाठी समाजाचे बोल सोसल्याशिवाय मनुष्यत्व तयार होत नाही. सोशी जगाचे आघात. तुम्हाला आघात सोसल्याशिवाय झाड आहे आंब्याचं, ते आंब्याच्या झाडाला विजेतून वाचावं लागतं, वारं वावदानातून वाचवावं लागतं, चक्रीवादळातून वाचावं लागतं, कोरोनातून वाचावं लागतं. एवढ्या संकटातून वाचल्यानंतर ते आंब्याचं झाड, नाही तर ते आंब्याचं झाड नाही, त्याला सोसावंच लागतं. तुम्हाला तद्वत मानवता धर्म तुम्हाला समाजामध्ये मनुष्य म्हणून जगायचं असेल तर समाजाचे सुद्धा बोल सोसावेच लागतात. समाज बोलतो, समाज तुकोबाराला बोलला, समाज छत्रपतींना बोलला, समाज नादराला बोलला. समाज बोलल्याशिवाय राहणार नाही. सोशी जगाचे आघात. ज्ञानोबाराने समाजाचा आघात सोसला. ज्ञानोबारायांच्या मनात जर आलं असतं तर ज्ञानोबारायांनी तर कृपादृष्टी पाहिली असती. कापरासारखा पेटला तर बामन खेचर स्वामी, परंतु त्याच्यावर कृपा केली, त्याला नामद्वारे सद्गुरू बनवलं. सोशी जगाच्या. समाजामध्ये तुम्हाला मोठं व्हायचं असेल, समाजात सोसावंच लागेल. पहिल्या बाया सोसत होत्या. तुम्ही म्हणताल बायावरच कसं काय आणलं? पहिले माणसे सोसत होती. काय मालकाचा जात होता गड्याला, आता गड्याचा मालकाला जात आहे. काळ बदलला. काय मालक होता? मालक येण्याच्या आधी गडी शेतात हजर राहत होता. इतकी जरब होती. रुत्तम गुरुजी, घाबरू नका तुम्ही, घेऊ नका, मी एवढं काय भेल तुम्ही एकदम मारे. बघा ह्या जगात आता नियम, हे मृत्यू लोक आहे. मरणारे माणूस, कीर्तनकार मरणारे, वाजवणारा मरणारे, ऐकणारा मरणारे, सांगणारा मरणारे. कोणी अमर आहे का? कोणी वाचायला आलं का या जगामध्ये? कोणीच वाचायला आलेलं नाही. येथे नाही आले अवतार, येथे नाही आले अवतार, आले अवतार.
अवतार हेरते पामर जीव किती. हे मृत्यू लोकामध्ये भगवान प्रभू रामचंद्र भगवान कृष्णाला जर निधामाला जावं लागत असेल तर तुम्ही आम्ही कोण आहोत. पण माणसाला मोह आहे, जगतामध्ये माणसाला मोह आहे. शरीराचा मोह आहे, संपत्तीचा मोह आहे, परिवाराचा मोह आहे, धनाचा मोह आहे. हे मोह तर तुम्हाला किती वेळ सांगेल पाठपर्यंत. मोह सुटणं झाला आहे आणि सुटण्यासाठी गीता सांगितली मोह जावं म्हणून. मोह जावं म्हणून शिवपुराण आहे. एवढे पुराण सांगू सुद्धा सांगणाऱ्याचं जाईन ऐकणाऱ्याचा मोह जाईन. मोहातच गुंतून बसलाय. काशीनाथ बुवा चाललाय का ते पॉकेट भरले ते 500 नोट कमी ते म्हणायला. मोहच जाईन आणि दुर्धरी माया नाही सुटता. वैकुंठ नायका सुडवी मध. ही माया देवाला प्रार्थना केली, हे नायक देवा की ही मायातून मला सोड. आणि ती माया संतांची दासी होत असते. माया दासी तुकोबऱ्यांची झाली. माझं चिंतन चालू आहे की इतकं सोसावं लागतं. पूर्वीच्या काळात गडी सोसत होते, पूर्वीच्या काळात बाया सोसत होत्या. आता बदल झाला, आता सासा सोसायल्यात. आता सुना सोसनत जात सासूचा सोसेना. कोणी माहेरच येईन. त्या टायमाला असं म्हणत होता, उलट म्हणावं लागेल आता जात सुनेचा सोसेना. आता म्हणायची वेळ आली माऊली, अशी परिस्थिती आहे. आज मी गादीवार परिवाराकडे गेलो. गादीवार सत्कार केले त्याने, आम्हाला सोन्याची माळा घातल्या. पण काय बिघडलं, 2.25 लाख रुपये तोळा सोनं आहे आम्हाला. त्यानं मोत बी ते मी काढून ठेवली. भेवाटायला म्हणलं काढून घेतली. पण एक ध्यानात ठेवा, तिला शावकरीला कळलं नाही, चांगलं दान करावं, डुप्लिकेट दान करू नये. ते उकळीकर दादा नेहमी दृष्टांत सांगायचे. दादा घे म्हणजे आहेत केशव महाराज. तर ते म्हणले, एक बाई अशीच म्हणली, आता म्हणली सोन्याचा भाव लय वाढला, संक्रांत झाली, बाकीची बाई सोनं घेऊ लागले. ही म्हणली आता आपल्याला सोनं नाही, काय करावं. म्हणून आमच्या गावात दत्ता ते ढाळे सोनार, तिनं घरात एक जुना हांडा काढा पितळाचा, देऊन टाकला सोनार. ते म्हणले याचे सर्व कर, म्हणले चप्पल हार कर, बूट हार कर, नेकलेस कर, काय करायचं ते कर. दिलं ते हांडा. ते त्याला बी काम नव्हतं, काय नव्हतं, बसलं ठोकीत. त्यानं लगे सोन्याचं पॉली चम चम चमकायली बाई, डुप्लिकेट चमकत असते, चम चम चमकायली बाई. रेणका पुरून जाता जाता इथं अडवलं भाव. बाई म्हणले माल भरपूर दिसायला, आकडे राट गेलं. आता तिला वाटलं आता समजा आता मारा पुढे म्हणून म्हणतात, मारा पुढं भूत बी पळते. ती बाई म्हणली काढून घे, मारू तू नको. ती चोर म्हणलं बाई एवढी काही लवकर प्रसन्न झाली, काढून लगेच देईल. सोनं देत असती बाई, काढून दिलं. ती म्हणली जा घेऊन, डुप्लिकेटच आहे म्हणली. गेले सटवायच्या मळ्यात. तिकडून बसलं, ते त्याला वाटलं सापडलं, चांगलं सापडलं. त्याला असं वाटायला परभणी कधी गाठू की. इकडून तिकडून सकाळ समजा 9:30 वाजले. सकाळची वाट बघू लागलं, तसंच राहिलं. परभणीला गेलं सोनार गल्लीमध्ये. सोनार गल्ली सकाळ गिऱ्हाईक आलं. ते बघितले त्याने, ते मला गिऱ्हाईकलेच मोठा आल्याकडे म्हणला. त्याने मधात घेतलं आणि दार लावून घेतलं. ते म्हणलं आता एक काम करा, म्हणलं तुम्ही फिरून या, मला मी तोपर्यंत बघतो म्हणलेला गरम फिरून करून काय. त्याने ते गटुडं घेतलं आणि बसलो तपीत. ते आता तपवायला सोनार काय केलं, आता तुझं उदाहरण झालं आपलं. ते गरम करायले, ठोकायले, गरम करायले. आता ते सकाळपासून बसलं ना, ते चहा नाही, नाश्ता नाही, जेवण नाही, काही नाही. संक्रांत आता संक्रांत करे ना आज काय. ते म्हणलं ते बसलं. बायको म्हणली काहून तुम्ही जेवण दिलं काय नाही, मोठे गिऱ्हाईक आलं. म्हणला थांब जरा, म्हणलं बघू दे. सर्व ते तपवलं, काहीच नाही का ना. ते आज लाल बुंड डोळे झाले. ते म्हणलं काहून काय झालं. थांब म्हणलं, ते सोनं त्या ज्या माणसानं आणलं त्याची बघतोच म्हणला मी. त्यानं गाठलं त्याला. ते म्हणलं तुला कोण भेटलं रे म्हणला. ते म्हणलं हिरणका परत बाई भेटली होती म्हणलं. घेतलं तिने दांडू. तिथून ती इथं आलंच कीर्तनात. पुन्हा त्या बाईलाच बघूला, ती बाई कीर्तनात आलीच नाही. मी सांगायलो का दिलं तर चांगलं दान करावं, डुप्लिकेट दान करू नये. तिनं घातलं आमच्या गळ्यात. आम्ही तुम्हाला काय, तुम्ही काय देऊ नका मला सांगायलो. सोने द्याय तर तांबे पोटी, खऱ्याच्या पोटी विकू लागे. विठाला 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 बोला. मी सांगू लागलो सोसल्याशिवाय काही होत नाही. पूर्वीचे काळे लोक सोसत होते.
सोसल्यानंतर त्याच्यानंतर त्याचं सुख प्राप्त होतं, म्हणून सोसावं लागतं. सोसल्याशिवाय काही प्राप्त होत नाही तुम्हाला. मग ते प्रापंचिक असो पारमार्थिक असो. तुम्ही अभंगाच्या प्रथम चरणामध्ये महाराज सांगतात, ज्ञानदेव म्हणता माया ज्ञानदेव म्हणता माया अभंगाच्या प्रथम चरणात महाराज वर्णन करतात. नारायण महाराज, ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया. संत महिमा वर्णू किती. महिमा वर्णन करण्याचा अधिकार, महिमा वर्णन कर वस्तुता जोपर्यंत महिमा कळणार नाही, महिमा कळावं लागेल, एखाद्या व्यक्तीचं महत्त्व कळावं लागेल. जोपर्यंत त्या वस्तूचं महत्त्व कळणार नाही तोपर्यंत त्या वस्तूला मूल्य महत्त्व येणार नाही. आणि समजण्यासाठी त्या वस्तूचं मूल्य कळण्यासाठी त्या काळ त्याला तर अधिकारी लागेल. मग सोन्याचा अधिकारी, सोन्याला सोन्याचं मूल्य कळल. सोन्याची वस्तू आपल्याला सापडली तर आपल्याला त्याचं महत्त्व नाही. त्यात सोन्याचा महिमा कळण्यासाठी सोनार लागेल. मग साधूचा महिमा कळण्यासाठी, संताला साधूचा महिमा समजा जीवाला कळण्यासाठी, तुम्ही आम्ही सामान्य जीव आहोत. ज्ञानोबरायांचा महिमा नामदेवरायांचे चिरंजीव वर्णन करतात की ज्ञानोबरायांचा महिमा काय साधान्य महिमा आहे का? ज्ञानोबरायांचा महिमा, ज्ञानोबरायांच्या सुवर्ण पिंपळांचा महिमा असेल, आजन वृक्षाचा महिमा असेल, तो ज्ञानोबरायांचा महिमा वर्णन करण्यासाठी नामदेवरायाचे चिरंजीव नारायण महाराज वर्णन करतात की त्यांच्या वर्णन काय, त्यांचा महिमा वर्णू मी पामर. काय त्यांचं वर्णन करावं. संताचा साधूचा महिमा वर्णन करण्यासाठी परिसाचा महिमा आहे, कल्पतरूचा महिमा आहे, संताचा महिमा आहे. महिमा वर्णन करण्याचा अधिकार किती मुठोर आहे. तुम्हाला दृष्टांत महाराजांनी सांगितलं की त्या दृष्टांतामध्ये 4 उदाहरणं दिली महाराजांनी. कोणाकोणाचा उद्धार केला. जड मूड उद्धरिले, रेड्या मुखी वेद बोलविले. जड बुद्धीचा असणारा, की ज्याला जड असणारी, जे त्याला चेतना नाही, अशाचा दृष्टांत महाराजांनी त्याच्यावर तर ज्ञानोबाने कृपा केली. रेड्याला जर वेद बोलवता, रेड्या मुखी वेद बोलविला, रेड्या मुखी वेद बोलिला, बोलिला, पर्वते जाता हरविला, पर्वते जाता हरविला, शांती रूपी प्रगटला, ज्ञानोबा माझा
रेड्या मुखी वेद बोलिला गर्भ तुझ्याचा हरविला शांतिरूपी प्रगटला महाराज म्हणले रेड्या मुखी वेद बोलविला गर्भध्वजाचा हरविला शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. रेड्याच्या मुखातून वेद बोलवले अधिकार ज्ञानोबा आहे. काय ज्ञानोबा आहे ते रेड्याचा अधिकार आहे. महाराज त्या रेड्याला आळे समाधीला रेड्याची समाधी आहे. रेडेश्वर महाराज की जय. रेड्याची महापूजा होती. रेड्याला कळालं पण रेड्याला कळलं विठ्ठल विठ्ठल म्हणायचं. काय अवस्था. ज्ञानोबारायण रेड्याचा उद्धार केला. रेड्याला स्पर्श झाला ज्ञानोबारायांचा. तो रेडा वेद बोलला. मग तुम्ही आम्ही बोलणार नाहीत का. अधिकार ज्ञानोबारायांचा. ज्यांच्यावर कृपा झाली ज्यांच्या ज्ञानोबारायांची ज्या ज्या वस्तूवर ज्ञानोबारायांचा स्पर्श झाला. जड वस्तू आहे ना अशी जड वस्तू ती अचेतन तिला तर हलता येत नाही डुलता येत नाही. ज्या ठिकाणी माऊलींनी बसून नेवाशांना ज्ञानेश्वरीत लिखाण झालं त्या दगडाचा सुद्धा उद्धार झाला. तिची शिळेचं मंदिर आहे नेवाशाला जड आहे. त्याचा उद्धार होत असेल रेड्याचा उद्धार होत असेल पशुचा उद्धार होत असेल मग तुम्ही आम्ही जर सजीव असून तुमचा आमचा उद्धार का होणार नाही. निश्चित होईल पण त्याच्यावर तुमचा भाव लागेल तुमची श्रद्धा लागेल तुमचा विश्वास लागेल. विठाला मग कीर्तनामध्ये विठ्ठल विठ्ठल महाराज म्हणल्यापुरतं नाम जप. मानतं राम राम घालून होतो. काय माणसाला काय ते कंजूसपणा झाला. राम राम म्हणणार काय मानतं पहिले राम राम म्हणत होतो. राम राम आवडीनं म्हणत होतो. दुरून आता राम राम ऐकू येत होता. मानतं राम राम ओट उधळून उकलं नव्हतं. ओट हात जोडून आज हात करायले आणि ते आता म्हणून आपण इथं जवळचे सर्वजण धर्माचं बोलल्यासारखं होईल. काय धर्माचं वेळ लागलं. मुस्लिम धर्मात बघा 6 वाजता लेकर चालले तो आणि आपले 6 झोपू द्या म्हणले थंडी आहे म्हणे झोपू द्या झोपू द्या म्हणते लेकरू झोपू द्या. आणि मग म्हातारपणी मंदिरात पाठवले. जा बाबा देवा घेऊ. ज्या वयामध्ये मंदिरात पाठवायला पाहिजे त्या वयात नाही. आपण उदास धर्माबद्दल आपली जागृती नाही. पहा तुम्ही मग ते सांगितलं दुसऱ्याकडून आपल्याकडे आल्यानंतर आपल्याला परमार्थ करा वाटतं. आपण हरे राम हरे कृष्ण हे इस्कॉननं घेतलं. मग तिकडून आल्यानंतर आपण हरे राम म्हणालो. परंतु आपण पाश्चात्य देशाची संस्कृती आपण अवलंबून आहोत. परंतु मी तुम्हाला सांगताना एक वाक्य राहिलं. हजारो कोटीची प्रॉपर्टी असणारे मानतं बेचैन आहेत. असणारे मानतं बेचैन आहेत. नसणारे मानतं बेचैन आहेत. आहेत म्हणून त्यांची बेचैनी आहे. मला काहून तुम्ही बेचैन आहेत विचारा तुम्ही. आप्पा मामाला आम्हाला सांगितलं का त्या माणसानं 3 कोटी घेतले म्हणलं पोरानं काढून दिलं बाहेर. 3 कोटी 3 रुपये नाही 3000 नाही गुरुजी 3 कोटी. तुमची किती कोटीची प्रॉपर्टी 10 कोटीची तुमची. घाबरू नका. मग तुम्ही तर समजा तर एक जणांना सांगितलं म्हणलं 4 पिढ्याचं बघायचं काम नाही म्हणलं आम्हाला सरत नाही. मग तू 5वी पिढीत चिंता कशाला म्हणजे चिंता करू लागलं गुरुजी सारखं. चिंता करून तुम्ही चिंता का करलं म्हणजे 5वी पिढीचं कसं होईल. अरे 5वी पिढीचं होईल तसं होईल. तू चिंता कशाला करायला. काल लोकात विषय झाला भागवतात सांगितलं महाराजांनी. मग त्याला पाठवलं भेटीसाठी की एक म्हातारी होती आणि त्या म्हातारीला सांगितलं 1 किलोभर तांदूळ. तिने सांगितलं म्हणली आजचं माझं भागलंय
उद्या तर उद्या बघू. ही म्हातारी चंगातली आणि याला 7 पिढ्या न सरणारा आशीर्वाद, तरी ती 8वी पिढी चिंता करायला. चिंता करायची ना, कीर्तनात बसून तुम्ही तर चिंता करत असताल. नको चिंता करू पोटा या वस्त्राची, माऊली आमुची पांडुरंग. मग तुम्ही जर एवढं जर समजा चिंतन ऐकत असताल, तुकोबाराचं भगवंताचं नामचिंतन करू लागले, ज्ञानोबाराचं समजा देवाचं नामचिंतन करू लागले, समाधीच ज्ञानोबारा आज बसलेले आहेत. परंतु ज्ञानोबाराय नामदेवरायांचं आपण नुसतं चरित्र ऐकून, चरित्र कोणाचं ते चारित्र्य, ते चरित्र आहे. ज्ञानोबाराचं चरित्र आहे, नामदेवरायाचं चरित्र आहे. काय आज 700-800 वर्ष जरी झाले असले तरी ऐकावं वाटतंय महाराज. का त्यांचं चारित्र्य आहे, म्हणून चरित्र आहे. मग तुमचं आम्हाला एकदा एखाद्या मनुष्यानं सांगू लागला, ते म्हणते चहा बाजूला, काल ऐकलं बसायला, आता तुम्हाला ऐका वाटत नाही. हे तुमचं आमचं चरित्र काय सांगायसारखं काय, आपलं विचित्र आहे सर्व. पण संतांचं साधूचं पुन्हा पुन्हा ऐकावं वाटतं. मी सांगायलो जड वस्तूचा उद्धार ज्ञानोबारानं केला. ज्ञानोबारानं रेड्याचा उद्धार केला. ज्या ठिकाणी ज्ञानोबारांचा स्पर्श झाला ती वस्तू मंगल झाली. मग ज्ञानेश्वर महाराजांनी